गाईज, गुड मॉर्निंग, हॅपी संडे टू ऑल. जसं की संडेला प्रत्येक मुलांचं असतं की आईवडिलांनी जास्त वेळ झोपू द्यायचं नाही, तसंच आमचा निहाल पण करतोय. आज जवळपास 6 वाजताच उठला आणि आता 7 वाजलेत. तर म्हटलं जाऊ दे, चला एक चक्कर मारून येऊ, बाहेर चहा वगैरे घेऊन येऊ. तर मी स्वप्नील उठलं, ब्रश केला, बाकी फ्रेश झालं, फक्त आंघोळ वगैरे बाकी आहे. एक चक्कर मारून येणार आहे. बघा आमचा निहाल. 6 वाजले नाही, आमच्या साहेबाचं चालू होतं सकाळपासून. बाहेर ना काढलं का मस्त खुशच खुश. यश. टोपी घालू दे, चला. टोपी घातली तर नेत नाही बरं का मी तुला. नको काढू, भूर जायचं ना आपलं, भूर. हा, स्वप्नील गाडी घेऊन येते, आम्ही निघतोय. बघा डोळे कसे सुजलेले आहे आमचे. अशा प्रकारे आम्ही बसलेलो आहोत. सदिरम तरेवा सारावरम चंद्रयारम तरेवा. ये Yeesh. कबूतर बघ माव, किती कबूतर आहे वर. वर बघ माव, वर कबूतर. अरे बाप रे, कितने सारे कबूतर है भाई साहब. देखो भाई साहब, कबूतर देखो. देखो भाई साहब, हमारा निहाल क्या कर रहा है भाई साहब. काय देसी. सफर बस डूबे 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 तुझे डूबे.
बाई पाणी. अगो बाई पाणी बघ, पाणी दिसतंय का तुला? पाणी बघ, पाणी पाणी बघ ना, किती सारं पाणी आहे. समुद्र आहे, समुद्र. बघ पाणी. गरम कांदा भजी. आता ती हल्ला खायची आहे. अशा प्रकारे वर आली आहे मी. पहा पाणी पाहतोय तू? कसं वाटतंय पाणी तुला? जायचं जायचं तिथं जायचं. तिथं नाही जाता जमत माऊ. चलो तिथं जातच नाही जमत. ओके. अशा प्रकारे आम्ही जातोय परत. फर्स्ट टाइम हॅव्हिंग दिस तंदूर चहा ॲट खडकवासला. वेगळी येते चव जरा माती माझ्यासारखी. इथे आहे आमची गाडी. आम्ही अशी जातोय. निहाल बघा. चल ना सोनू. काय तिकडून गाड्या आहे, तिकडून आहे गाड्या. चलो. No one is here, so we are going. Eight. Come here. नाही घेत का? येतो का तू? वाटलं निहाल. एवढा अख्खा नसते गेला पाहिजे.
पाणी. ए पाणी पाहतोय का तू? काय चालू आहे? काय चालू आहे? आले ते तडायचं नसतं. भाजीवाले दिसलं तर थांबू ना, समोर एक भाजीवाला होता. मॉर्निंग झाली आहे, आलोय आम्ही बाहेर जाऊन. आता मी आवरती आहे. सकाळी कसं करत होता पाहिलं ना. अंगात वार. आवरलंय माझं. हे बघा निहाल, इकलं 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 आहे. आज इडली बनवायची आहे आम्हाला. तर इडलीचं पीठ दाखवते. हे बघा इडलीचं पीठ फुललं नाहीये तितकं. काही नाही, पाणी टाकल्यावर फुलून जाईल तितकं, काही नाही. हे पा इथं निहालचं खायचं होतंय. मी आता हे डाळ बनवायसाठी घेते. शेवग्याच्या शेंगा आणायच्या होत्या ऍक्च्युली आम्हाला, पण भेटलंच नाही कुठे. काल शनिवार असल्यामुळे मंडई बंद होती. वांगे कधीतरी नाही. बोलला ना, बोलला तू द्यायची तुला. हा थोडी डाळ आणि थोडी अशी मुगाची डाळ टाकायची. सांबारची तयारी चालू आहे माझी. चहाचं पातेलं घेऊ का? चहाचं पातेलं याच्यापेक्षा मोठं आहे ना. करू का? बंद करू का? मखना आहे ना, मखना असं शिजून जाते.
दोन्ही सारखेच आहे. नाही तर छोट्या कुकर मध्ये खाली टाकू का? हा ओतू जाईल का? हा चालेल, 2 नंबरच्या कुकर मध्ये टाकून देते मोकळे. उपटली काय पोरगा आहे? ए माऊ असं नाही करू, बॅड हॅबिट आहे त्या. भूक लागली, मला माहिती भूक लागली. थंड बघूया, थंड माचीस काय खेळायची गोष्ट आहे. तोंडात नाही टाकायची, तर माझी सही असतं. ते झाले. आता हे आमचं खाण्याचं झालं, तर हे थंड करायचं. माखणा शिजवलं आहे मी आणि ती डाळ ठेवली आहे साईडला. दूध गरम होते, कशात थंड करायचं. चला हेच घेऊ. टाकलं बाबा, टाकलं भाऊ फटका. गाडीत जाऊन आला तो पिकवाडी. जाऊन आला असं किती लांब गेला होता. किती बुरबुर बुरबुर करत होता तो. काय बघितलंय, काय बघितलं? पाणी. आजीला सांग किती पाणी होतं तिथं. तिथं सांगोळीला जाऊ म्हणा. याने खाली नेलंच नाही तरी तिथं जायला जागा नाही ना प्रॉपर. काय करतोय रे? आजी आहे ना. आजी सोबत असं करतात माऊ. झालं झालं. किती चम्मच टाकू मीठ? 2 चम्मच बसेल ना. नाही झालं टाकते. मी म्हटलं मोठा कुकर मध्ये लावते. डब्बा ठेवला असं बरं ओतू जाईल. बस बस. कुठे कुठे थंड वाटी दाखव. दे दे दे. चल चल आपण घेऊन जाऊया वाटी. खाऊ इकडे इकडे इकडे. हे घे मग. रेडी आहे. माऊचं फेवरेट आहे हे. काय आहे सांग बरं. काय माखना. जा वाट ग्लास दे तुमचा. बाई एवढं असं दिलं होतं त्याला घेऊन कसं बसणार आहे. सांगत जाईल काय भेटेल का खायला. कसं भेटल. मी खाल्ला जेवायला दिले आता. तो नाश्ता करायला. हे असं झालं बॅटर. तर बघा अशी होत आहे डाळची. प्रिपरेशन झालं सगळं. बघू शकता कांदा, टमाटर, चिंच, वांग, आलं लसूणची पेस्ट,
डाळ पण छान शिजून ठेवली. आलू लसूणची पेस्ट पण टाकली आहे मी त्यामध्ये. इकडे पाणी गरम करायला ठेवलं. डाळ अशी विस्कनं छान फेटून घ्यायची. कढीपत्ता राहिला, कढीपत्ता घेऊन येते. आमच्या इथे कबूतर आलं, त्या कबूतरचं चालू आहे काहीतरी विल्हेवाट लावणं. साधं पाणी. आमच्या झाडाचा फ्रेश असा कढीपत्ता तोडून आणलाय. तो कढीपत्ता असा टाकायचा. वांगा टमाटर टाकायचं. डाळीत गरम पाणी टाकायचं. हे पक्कड थोडी ना हलदी आमची, त्याच्यामध्ये बरोबर जमलं नाही. मिरची अशी ना चांगलं त्याचा कोळ काढून घ्यायचा. असं क्लीन चिंच. हे मिरचीच येते माझ्या तोंडात, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. चिंच येतच नाही. दुसरा आहे पण आता शोधावं लागेल. एक सॅनिटायझरचा स्प्रे, सॅनिटायझर फेकून द्या बाथरूम ह्याच्यामध्ये ना. जर ड्रेसिंग ओपन करा वरच्याच एकदम फर्स्ट रॅकमध्ये सॅनिटायझर आहे, ते फेकून द्या सॅनिटायझर. अशी कोळ काढून घेतली. आमच्या घरात ते ना कबुतरांनी अंडे घालायचे ट्राय करते. लास्ट इयर तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला माहिती असेल की माझ्या कबुतरांना आमच्या इथं अंडे घातले होते. मी हलवायचं थोडं आहे. मग परत आता ह्यावेळेस ते तेच करतील म्हणून आम्ही आधीच प्रिकॉशन घेतो, त्यांना घालूच नाही तर. किती जरी ट्राय केलं तरी त्यांना पूर्ण काड्या ते आणून ठेवतात माहिती का. कबूतर पण खूप हे आहे. बरं, हा एव्हरेस्टचा मसाला घेते मी. जिरं पावडर धने पावडर घ्यायचं 1-1.5 चमच. असं प्रमाण काही नाही आहे माझं, ते मला जसं वाटतं तसं घेत असते. 2.5 चमच हळद. त्याला काय करायचं, डाळ जरा फुटते आहे. तेवढं भांडं करा बोले गोळ काय बाईने काय लावल्यावर. सांबर मसाला भरपूर टाकला आता. वाटलं का बरं काय नाही फेकून द्यायसाठी. हा एक्सपायर झालेला आहे. त्या दिवशी मोमोज करतात ना पाहिजे. मी म्हटलं आधी डाळ हे करून घेते मग इडली ठेवते.
सॅनिटायझरचं आहे ना, हँड सॅनिटायझर. ब्ल्यू कलरचे दिसले नाही. ड्रेसिंग मध्ये म्हणतीये मी. बरं ठीक. ड्रेसिंग मध्ये हे जे व्हेजिटेबल्स असतात ना त्याचे थोडे मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्याचा अर्क करतो चांगला. झालेत भाज्या सगळ्या ऑलमोस्ट. तर हे मसाला टाकून द्यायचा आता त्यात. मीठ आणखी नाही टाकलेलं मी. हे परते द्यायचं. ते परते तोपर्यंत इकडं परतते तोपर्यंत हे इडलीचं इकडं होते. चला कुठलं का बाहेर वाटेत मध्ये एखाद्या. लावलं ते सकाळी आलं बोट एकदाच लावलेलाच लावलं नाही. सगळ्यांना नाही लावलं, फक्त तेच प्लेट घेतली आता. छान आहे. सोडाही चांगला टाकला ना. हे बघा
झाल्या इडल्या करून, कपडे पण झाले. आता फक्त राहिली देवाची पूजा. काल पावभाजी केली होती त्याची ताव. देवाची पूजेसाठी पाकच. हे पा सगळे बसले आमच्या इथे इडली खाण्यासाठी. निहालची मस्ती पा. आणि मी करते देवाची पूजा. बघा निहाल कशी इडली खाताय, सगळं खाली घासून. अर फेकून नाही द्यायची. अन्न येते, अन्न असं फेकत नसते. माऊ खाते. हे बघ, हे बघा, ती बघ त्यांनी एक आधीच केली. हा हा, ती बघ त्याला अख्खी लागते. अगं ते तोंडात नाही. या. बरं सांडली ग, सगळी खराब होती खाली. हे बघ बंट्या मामा. बंट्या मामा पण उठला. माऊ बघा कसा पसारा करतात लेकरं. हा, हे बिना आंघोळीचे लोक खातात. बापरे, फोन मध्ये दाखवून राहिली ती. हे युट्यूबला टाकेल ती. हे पर्या घे मग. आमच्या निहालला इडली खूप आवडती. हा, इडली दाखवली की पळतो तो असा. बघ ना, बघ ना, इडली घ्या 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 घ्या. नाही बघ आता खाली धिंगाणा करून आहे ना, मग तो त्यालाच पाहत आहे. चला मी करते पूजा आता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच दिवसानंतर आज असं फुल व्लॉग येतो आहे, ज्यामध्ये मी दाखवले मी काय काय करते आहे. कसं वाटतं सांगा. आज संडे स्पेशल होता, तर संडेमुळे खूप दमून गेली आहे. खूप थकल्यासारखं होतं आहे, झोप वाटत आहे. पण चला निहाल से बाय टू एवरीवन. बाय बाय. बाय कर, बाय कर ना. आहेत म्हणते आता तू बाय करण्याच्या मूडमध्ये नाही. चला पहा व्हिडिओ कसे वाटते आणि तुम्हाला पण हॅपी संडे. बाय.